माणसाचा मृत्यू कसा होतो? पहिला श्वास व शेवटचा श्वास या दोहोंमधील अंतर म्हणजे आयुष्य किंवा जीवन. पहिला श्वास कुठे, केव्हा, कसा घ्यावा हे जसे आपल्या हातात नाही, तसेच शेवटचा श्वास कुठे, केव्हा, कसा घ्यावा हे पण आपल्या हातात नाही. याचाच अर्थ जन्म व मृत्यू हे दैवाधीन आहे असेच म्हणावे लागेल. दैवाधीन हा शब्द फक्त आस्तिकासाठी वापरला आहे, इतरांसाठी नैसर्गिकच म्हणावे लागेल. ज्या दिवशी आपण जन्म घेतला असतो त्याच दिवशी आपला मृत्यू पण ठरलेला असतो. डेथ इज कॉक्शिवर. कोणीही इथे अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. जो आला तो गेलाच. एक दिवस प्रत्येकालाच जायचे आहे. असं जरी असलं तरी काही जण अल्पायुषी असतात तर काही जण दीर्घायुष्य पण घेऊन आले असतात. मृत्यू हा वय झाल्यावर, म्हातारपणी सर्व अवयव क्षीण झाल्यावर जो मृत्यू येतो तो म्हणजे नैसर्गिकरित्या असतो. तर काही जण अकालीच या जगातून नाहीसे होतात, तर काही आपत्कालीन स्थितीत, जसे भूकंप, अपघात, सुनामी अशी काही उदाहरणे देता येतील. वैज्ञानिक भाषेत मृत्यू हा अनेक प्रकारचे रोग घेऊन येतो. उदाहरणार्थ हृदयरोग, रुक्क किडनी निकामी होणे, ब्रेन डेड इत्यादी. ही खूप मोठी यादी आहे, कारण काही का असेना त्याने बोलावले की जावेच लागते, त्याने म्हणजे यमाच्या दरबारी. दीर्घायुष्याची सूत्रे अनेक असली तरी दीर्घायुष्य हे मागून यावे लागते, म्हणजेच हेल्थ इज वेल्थ. आरोग्य उत्तम असेल तरच तो इतर गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो. याचाच अर्थ असा की तुम्ही निरोगी असाल तरच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विधी तुम्हाला उपभोगण्यास मिळतील. काही वेळा लोक तडकाफडकीच नाहीसे होतात. काल तर चांगलाच होता, आज एकदम कसा काय गेला. मृत्यू कसाही असला तरी तो घरी, दारी, कौटुंबिक लोकांना मनास चटका लावून जाणारा असतो. मृत व्यक्तीची उणीव सतत जवळच्या नातलगांना भासत असते व त्याची आठवण पण सतत येत असते. अकाली मृत व्यक्तीच्या घरी तर हे अनुभव हमखासच दिसतात. तो जर कमावता असेल तर पूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्याच्या असण्याने जो आधार असतो तो आधार पूर्ण गमावलेला असतो व मानसिक आघात ही काही वेळाही होत असतो. मृत्यू हा अटळ असला तरी तो लगेचच कोणाला नको असतो, कारण प्रत्येकाला आपला जीव प्याराच असतो. असे असले तरीही एक्झिट ही घ्यावीच लागते, त्याला उत्तर नाही. अप्रिय अशी जीवनातील अटळ गोष्ट म्हणजेच मृत्यू. पंचभौतिक शरीरामधून आत्मा गेला, जीव गेला की मग राहते ते कलेवर शव, शिव गेला की शव राहते. मृत्यूनंतर जी कळा त्या घरावर येते त्यालाच सुतूक हा शब्द योग्य आहे. सगळ्यांचे चेहरे हे सुतकीच झालेले असतात, म्हणूनच त्या घरातील लोकांना मानसिक आधार देण्यासाठी नातेवाईक, शेजारी, गावातले, भावकीतले लोक भेटी देतात, सांत्वन करतात. मृत्यू हा निसर्ग नियम आहे, तो कुठेही कोणीही मोडू शकत नाही. काही बहादूर मृत्यू कधी येणार हे जाणत असतात व त्याला आनंदाने सामोरे जात असतात. यालाच मृत्यू असे म्हणतात. धन्यवाद.